राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून आता शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच की हप्ता नेमके कधी येणार, आज पैसे येतील की उद्या पैसे येतील अशी प्रतीक्षा महाराष्ट्रातील हजारो नव्हे तर लाखो शेतकरी बांधवांना अशी प्रतीक्षा होती। पण आता ती प्रतीक्षा संपणार असून शेतकरी बांधवांच्या थेट पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत। बघा, तुमच्यासाठी एक अपडेट नव्हे तर दोन अपडेट आहेत। एक आहे नमो शेतकरी योजना 2000 रुपये संदर्भात, त्यानंतर पीएम किसान योजना संदर्भात दुसरे आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे दोन्ही हप्ते दिले जाणार आहेत। तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत, पण सोबत मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा। पण आता लवकरच मिळणार आहेत। बघा, आता नमो शेतकरी 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज येतील की उद्या येतील असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता। पण अखेर आता त्याबाबत आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना ऐन सणाच्या टायमिंगलाच मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा तर होईल, पण तो हप्ता जमा झाल्यानंतर लगेच पीएम किसान योजनेच्या पण हप्त्याची तयारी सरकार आता पूर्ण करत आहे। असे टोटल 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। सर्व जे काय अपडेट आहे ते आपण व्यवस्थित बघण्याचं काम करू। त्यासाठी फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला सविस्तर अपडेट आपण पाहूयात। तर बघा, आता या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेला बाबत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। सर्व अपडेट आपण बघत आहोत, पण बऱ्याच जणांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच शेतीविषयी माहिती मिळत राहील, योजनाविषयी माहिती मिळत राहील। तर चला पाहूया अपडेट। बघा, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना अखेर दिलासा मिळणार। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्ट माहिती जाहीर झालेली आहे। या ठिकाणी सरकारकडून स्पष्ट माहिती जाहीर झालेली आहे। इथे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेबाबत सरकारकडून अखेर मोठी घोषणा। सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट पैसे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। यामुळे आता सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। बघा, आता मागच्या वेळेस म्हणजेच पीएम किसान योजनेचा हप्ता भेटला। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे पैसे 15 दिवसामध्ये आपल्याला आपल्या बँक खात्यात जमा होतील किंवा 10 दिवसात येतील असं शेतकरी बांधवांना वाटत होतं। परंतु तशा प्रकारे काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर जमा झाला नाही। पण सरकारला त्यानंतर डिसेंबरमध्ये निर्णय घ्यायचा होता, पण आचारसंहिता लागू झाली। आचारसंहितेचं पालन करण्यामुळे सरकारने नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जे द्यायचे होते ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दिले नाहीत। त्यावेळी देखील अडचण आली, पण आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर होत आहे आणि येणारी रक्कम डायरेक्ट डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये टोटल बँक खात्यात जमा होणार आहेत। आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला डायरेक्ट डीबीटी अंतर्गत ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे। आणि त्याचसोबत पीएम किसान योजनेचे 2000 रुपये देखील डीबीटी अंतर्गत तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत। कारण की पीएम किसान योजना अशी योजना आहे की त्या माध्यमातून केंद्राच्या पैशाला कसलाच उशीर होत नसतो। जसं की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला थोडाफार उशीर झालेलं पाहायला मिळतंय, परंतु तसा उशीर पीएम किसान योजनेच्या हप्त्याला होत नसतो। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात तुमचा जसा जमा होईल तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 2000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत। असे तुम्हाला टोटल सरकारच्या माध्यमातून 4000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारचे 2000 रुपये आणि राज्य सरकारचे 2000 रुपये असे मिळून तुम्हाला 4000 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। पण बघा, सरकारच्या माध्यमातून नेमकं कोणती घोषणा झाली, काय घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली, कोणती तारीख आहे की त्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, आज पैसे मिळणार की उद्या मिळणार, शेतकरी बांधवांना ही सर्व काय अपडेट पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर चला आता सविस्तर अपडेट पाहूयात।
बघा आता मोठी घोषणा झाली, या ठिकाणी स्पष्टपणे मोठा निर्णय आम्ही जाहीर करत आहोत असं सरकारचं सांगणं आहे. बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आजपर्यंतची सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. म्हणजेच की आता यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. बघा आता यादी आलेली आहे. नमो शेतकरी योजनेसोबत अजून 2 योजनेचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच काही दिवसाच्या आत म्हणजेच थोड्या काळातच तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे आणि तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची देखील लवकर लाभ मिळण्याची शक्यता आहे. कारण की पीक विम्याबाबत मोठी घोषणा झाली असून कंपन्यांपर्यंत आता सरकारकडून माहिती पोहोचलेली आहे आणि याच महिन्यामध्ये पीक विम्याचे देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच सरकारचं म्हणणं आहे, जर यादीमध्ये ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम आता जमा होईल. म्हणजेच आता पीक विम्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आणि एक तुम्हाला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, त्यानंतर लगेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आता येणार आहेत आणि पीक विम्याचे 17,000 रुपये अशी मिळून टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे. पण ही जी सर्व पैसे आहेत आता सरकार सणानिमित्त देण्यामध्ये सुरुवात करणारच आहे. पण सर्वात आधी हे पैसे या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत. या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मात्र अतिशय दिलासा मिळणार आहे लवकरात लवकर. बघा आता शेतकरी बांधवांनो, या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का? जर असेल तर तुमच्या आता येणारी पीक विमा, नमो शेतकरी योजना, नुकसान भरपाई, पीएम किसान योजना सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात ही जमा होणार आहेत. पण आता बघा नेमकी कोणते 12 जिल्हे आहेत की या 13 जिल्ह्यात सरकार सर्वात आधी वाटप सुरू करत आहे. त्या जिल्ह्यांची यादी आणि नावे तुम्हाला वाचून दाखवतो. आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, तुम्हाला ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे की नाही पहिल्या टप्प्यामध्ये. ही सविस्तर माहिती तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावे लागणार आहे. तर चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ती यादी देखील जाहीर झालेली आहे. पण बघा सरकारकडून माहिती आलेली आहे. सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढच्या 2 ते 3 दिवसात ही 2 कामे करून घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही सांगितलेली 2 कामे केली तरच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,000 रुपये या ठिकाणी मिळतील. आणि जर ही 2 कामे शेतकरी बांधवांनी केली नाही तर त्यांच्या बँक खात्यात मात्र पैसे लवकर जमा होणार नाहीत असं म्हणणं डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. आणि इथे राज्य सरकारकडून हे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सांगितलेली ही 2 कामे करावीत. तर आता बघा बरेच जण बोलतील की हे 2 कामे केली नाही तरी देखील पैसे येतील, पण तसं नाही. ही 2 कामे तुम्हाला करायचीच आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला पुढच्या 5 दिवसाच्या आत, 5 ते 6 दिवसाच्या आत जर तुम्ही केली तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे तुमच्या बँक खात्यात. तुम्ही जर ही 2 कामे केली तर तुमच्या बँक खात्यात पुढले सर्व रक्कम जमा होईल. म्हणजेच की नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि येणारी पीक विम्याची 17,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो. ही 2 जर काम तुम्ही केली तर लगेच तुमचं नाव या यादीमध्ये येईल आणि एकदा जर यादीत नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे रक्कम देण्यामध्ये येईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करायची नाही. तर चला आता नेमकी पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत ते पाहूया. बघा आता सर्वात आधी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत ते देखील सांगतो. कारण ती 2 कामे जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगणं आहे. त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा पण हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही 2 कामे करणं अतिशय आवश्यक आहे. ती माहिती पुढे बघूयात. त्यापूर्वी आता सरकार नेमके किती जिल्ह्यांमध्ये पैसे देणार आहे, सर्वात आधी कोणत्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम देण्यामध्ये येणार आहे ती पाहूया. तर चला या ठिकाणी पाहूया जिल्ह्यांची यादी. नंबर 1 वरती आहे धुळे. धुळेमधील आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. धुळेमधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो
चिंता करण्याची गरज नाही. धुळेमधील आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर जालनामधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी कसलीच काळजीची शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. जालनामधील आता सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर ठाणेमधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. कारण की ठाणेमधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि त्या ठिकाणी लास्ट म्हणजे पीक विमा ही सर्व रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. आता जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. जळगाव मधील सुद्धा आता ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदियामधील सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून गोंदियामधील शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. चंद्रपूर मधील जर राहून तुम्ही शेती करत असाल किंवा चंद्रपूर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर मध्ये सुद्धा वाटप होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा नमो शेतकरी 2000 रुपये, PM किसान योजना 2000 रुपये आणि या ठिकाणी पीक विमा 17,000 रुपये असे मिळून तुम्हाला बरेच काही पैसे या ठिकाणी रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. धाराशिव मधील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. धाराशिव मध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. आता कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. अकोला मधील आता सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारं काम आहे. गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. आता अहमदनगर मध्ये सुद्धा PM किसान योजनेचे 2000 रुपये तसेच पीक विम्याचे 17,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी 2000 रुपये तुम्हाला असे मिळून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे अहमदनगर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. अमरावती मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. अमरावती मधील शेतकरी बांधवांनो आता तुम्ही कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. बघा आता या ठिकाणी या यादीमध्ये सर्वांना पैसे मिळणार आहेत. आणि आता बघा सरकारचं म्हणणं काय आहे. पैसे वाटपाला थोडासा उशीर झाला परंतु आता कोणत्याच शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तर येतील पण त्यासोबत आता पीक विमा आणि लगेच तुम्हाला त्यानंतर काही दिवसात PM किसानचे पण पैसे मिळणार आहेत. अशी मोठी रक्कम DBT अंतर्गत देणार असून हे पैसे तुम्हाला 100% खात्यावरती आता दिले जाणार आहेत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. आता हे पूर्ण पैसे जमा होणार असून ही रक्कम DBT माध्यमातून येणार असल्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यानंतर फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी लागतात. त्यामुळे तुम्ही काळजी आणि शक्यतो चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला रक्कम मिळण्यास सुरुवात. 2 काम कोणते करायचे आहेत ते पाहूया. तुम्हाला अर्जंटमध्ये करून घ्यायची आहे EKYC. बरेच शेतकरी बांधवांनी EKYC केलेली नाही त्यामुळे तुम्हाला EKYC करायची आहे. बघा आता EKYC जर केली तर तुम्हाला डायरेक्ट DBT अंतर्गत पूर्ण रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं काम बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का, नसेल तर मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे. हे 2 कामे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेले होते. तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला रक्कम मिळणार आहे. हे